नमस्कार, आपण पाहत आहात मराठी साप्ताहिक निर्भीड सम्राटचे यूट्यूब चॅनल निर्भीड सम्राट मध्ये आपले स्वागत आहे। अशोक खरात एक जो भी खरात है यह महार जाति का है जिससे अंबेडकर थे। हम सभी महारों को तो नहीं कह सकते, लेकिन जिसका जो कर्म है, जैसे महार शूद्रों में है और कर्म वो ब्राह्मण का कर रहा था। जितने भी जब भी आप वैदिक वर्ण व्यवस्था को चैलेंज करेंगे और गैर ब्राह्मणों को उसमें प्रवेश कराएंगे, युद्ध में गैर क्षत्रियों को प्रवेश कराएंगे, व्यापार में गैर वैश्यों को प्रवेश कराएंगे, सेवा में गैर शूद्रों को प्रवेश कराएंगे, तो व्यतिक्रम होगा और इसी तरह की कृत्य होंगे। अंबेडकर की बिरादरी के जितने लोग हैं सब पंडित बनने की होड़ में लगे हैं, लेकिन उनका चरित्र, उनका कर्म इतना कुकर्मी है कि कहना नहीं। जितने भी हैं आप देख लीजिए, उनका पूरा इतिहास उठा के देखिए। तो इसलिए शूद्रों को ब्रह्मत्व कर्म से वंचित करना चाहिए और यह राजकीय रूप से प्रतिबंधित होना चाहिए। आपने वैकल्पिक वर्ण व्यवस्था बना ली, ठीक बात है, लेकिन जो वैदिक वर्ण व्यवस्था है उसको बार बार चैलेंज मत करिए और इसको राजकीय संरक्षण प्राप्त होना चाहिए। इस पे सरकारों को ध्यान देना चाहिए। भगवान की जो व्यवस्था है उसको बार बार आप चैलेंज कर रहे हैं, इसलिए ये सब आ रहे हैं। अशोक खरात जैसे लोगों के ऊपर इतने जघन्य काम है इनका। एपेस्टीन फाइल बना रहा था सबको ब्लैकमेल करने के लिए। इसके ऊपर इसको तो कम से कम फांसी की सजा होनी चाहिए, तब ये सही होगा। और जितने भी अंबेडकर की बिरादरी के लोग हैं, इनको जितने भी ब्राह्मणों के कर्म में सम्मिलित है, इनको तत्काल एमपीत बसून टाकला, गुदगुल्या केल्या ना तरी मरून जाशील। भोंगळ्या तू कुणाच्या नादी लागलास लक्षात ठेव। खराची जात सांगतो एमपीत बसून। खरात दलित होता, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जातीचा होता, महारांचा होता आणि ब्राह्मणांचं काम करायला निघाला होता। अरे लाज वाटली पाहिजे यार, कशाचं बांधलेलं रे तू? तोंडातून पाडलेली अवलाद। तुला भोंगळा करून बी काय फायदा नाही। तुझी अवलाद तोंडातून पडलेली आहे, हे तूच लिहितो, तूच बोलतो। तोंडातून कसा पाडला ह्याचं उत्तर दे। ब्राह्मणांचं काम शूद्रांनी करायचं नाही, सोडून दिलंय आम्ही। 14 ऑक्टोबर 1956 22 प्रतिज्ञा। जरा नीट बघ, विज्ञानवादी लोक आहेत आम्ही। खराची जात तुला तिथं एमपीत बसून कळाली? खराची जात तुला सांगायची? तुला महाराष्ट्रातून कोणी फोन केला होता? कोण तो गांडू आहे महाराष्ट्रातला? कोण तो हरामखोर आहे? त्यांनी इथं तुला जी जात सांगितली आणि व्हिडिओ बनवायला लावला, तो महाराष्ट्रातला कोण आहे? देवेंद्र फडणवीस, गृहमंत्रीपद तुमच्याकडे। याद राखा, या जर भोंगळ्याला अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत कारवाई करून जर महाराष्ट्रात आणलं नाही तर याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील। आरएसएस मनुवाद्यांशिवाय या हरामखोराला फोन गेलेला नाही। महाराष्ट्रातून याला कुणी फोन केला याचा व्हीडीआर सीडीआर चेक करा। बाबासाहेबांचा फोटो जाळणारी ह्याच अवलादीत, बाबासाहेबांनी संविधान नाही लिहिलं म्हणणारी हीच अवलाद आहे। स्वरूप आनंद, कसला आनंद आला रे तू? कसला आलाय स्वरूप? कुठं कुठं बाहेर निघला स्वरूप आहे तू? तू आज महाराष्ट्रात पाहिजे होता, भोंगळा करून आणला असता, गांडीवर फटके दिले असते तुझ्या। तू चुकीच्या लोकांच्या नादी लागलास। सर्व कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात आवाहन करतोय, पोलीस स्टेशनला जा आणि याच्यावरती अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत तक्रारी द्या। आणि कोणी पोलिसांनी तक्रार नाही घेतली तर फोन करा। त्या पोलिसांना सुद्धा मी इशारा देतोय, हा व्हिडिओ बघितल्यावर तुमच्या सुद्धा तळपायाची आग मस्तकाला गेली पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव, त्यांच्या जातीचं नाव, अरे हा भोंदू होता, प्रवृत्ती होती, आतंकवादी होता, ती जात होऊ शकत नाही। या प्रवृत्तीची जात तुला एमपीत बसून कळाली? कुणी फोन केला महाराष्ट्रातून? हा खरात दलित नाहीये, हा खरात बौद्ध नाहीये, हा खरात आंबेडकरी नाहीये, हा खरात मराठा समाजाचा आहे। पण एकाही मराठ्यांनी महाराष्ट्रातल्या त्याचं समर्थन केलेलं नाही। एकाही मराठ्यांनी पुढे येऊन म्हणलं नाही की याची जात मराठा आहे,
एकानेही केलं, कुणाही महाराष्ट्रात कोणत्याही जातीच्या माणसानी याची जात सुद्धा शोधण्याचा प्रयत्न केला नाही. हा आमचा महाराष्ट्र आहे. शिव फुले शाहू बाबासाहेबांचा एमपीत बसून तू डिस्टर्ब करणार? हे असंच झालेलं नाही फडणवीस. बीजेपी, RSS, मनुवाद्यांच्या लोकांनी फोन करून मिसगाईड केलेलं आहे आणि त्याच्यानंतर या बदमाशाचा व्हिडिओ बाहेर आलेला आहे. यामध्ये जर कठोर कारवाई नाही झाली तर परिणाम वाईट होतील. तो खराच मराठा समाजाचा आहे, पण आज जर छत्रपती शिवाजी महाराज असते, एक तर बोंधू जन्माला आले नसते. हे बोंधू जन्माला काय येतात? देवेंद्र फडणवीस तुमच्यामुळे जन्माला येतात. 15 वर्षापासून कशाचा डंका तुम्ही वाजवताय महाराष्ट्रात? हे एक हजारो पडलेले, तुमच्या दम नाहीये काही बोंधूला पकडण्याची. आमचे नरेंद्र दाभोळकर मारलेत या सगळ्या प्रवृत्तीने. किती अंधश्रद्धा निर्मूलनचे केस रजिस्टर केल्या. तिथं मुजरा करायला, तिथं मूत प्यायला जाणारे हजारो बोंधू पडलेत महाराष्ट्रात. काय एकालाही रोखलं नाही. आज छत्रपती शिवाजी महाराज असते तर बोंधू नावाला सुद्धा उभा राहिले नसते. आणि जर एखादा बोंधू या खराब सारखा मराठा जरी असता, मुंडका आणि पाय छाटून आतापर्यंत मोकळे झाले असते. हे छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य आणि त्यांचा इतिहास आहे. आणि या हरामखोराला कुणी, या भोंगड्याला त्या ठिकाणी एमपीचा कोणी फोन केला महाराष्ट्रातून? शोध लावा. लक्षात ठेवा, यांनी दलितांना डिवचलंय, बाबासाहेबांच्या लेकरांना डिवचलंय. महाराष्ट्रात दंगली घडवायच्या, महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडवायचा आहे. नेमकं काय करायचं? फडणवीस उत्तर द्या. तुम्ही एकीकडे म्हणता अफवा पसरू नका, सोशल मीडियावर लिहू नका, आणि याचे कपडे कोणत्या रंगाचे, हा अफवा पसरवतो. कोण लागतो तुमचा फडणवीस? का आतापर्यंत त्याच्यावर कारवाई झाली नाही? तुम्हाला बेंगलोरमध्ये अजित पवारची 0 FIR दाखल झाली तर महाराष्ट्राचा अपमान वाटला आणि महाराष्ट्राच्या प्रकरणावरती दिशाभूल करणारी माहिती हा असणारा हरामखोर त्या एमपीत बसून दलित आहे म्हणून सांगतो खरा, आणि वरून म्हणतो शूद्रांनी ब्राह्मणांचे काम करायचे नाही. ब्राह्मणांचे हे काम आहे? तू ब्राह्मणांचा अपमान करतो, तू ब्राह्मणांना या ठिकाणी कमी लागतो, तू ब्राह्मणांना बलात्कारी म्हणतो. म्हणजे ह्या खरातनी जे काम केलं ते ब्राह्मणांचं काम आहे असं तुला म्हणायचंय का? लाज वाटली पाहिजे असल्या या मानसिक रोग्यांना, ज्यांचा मेंदू सडलेला आहे, घाण वास सुटलाय. चला एमपीत बसलाय पण महाराष्ट्रात वास सुटलाय. नागडा करून मारला जाईल. जर फडणवीस गुन्हा दाखल नाही केला तर मग आम्हाला एमपीत घुसावं लागेल. आता नाही वाटत महाराष्ट्राचा अपमान, एमपीतला माणूस महाराष्ट्रातली बदनामी करतोय, ब्राह्मणांची बदनामी करतोय, शूद्र त्या ठिकाणी असणार शूद्र म्हणून आंबेडकरवादी बौद्धांनाही नव्हतोय. येताना तुम्ही दीक्षाभूमीला, करताना तिथं भाषण. कोण आहेत आम्ही? बोंधूचं एकही केंद्र आमच्याकडे नाही. आम्ही विज्ञानवादी गौतम बुद्धांचे अनुयायी आहेत. घाणीतून बाहेर काढलंय बाबासाहेबांनी आम्हाला, घाणीतून, रोगातून बाहेर काढलंय. आम्ही उपकार मानतोय की आजच्या या परिस्थितीत आम्ही एकमेव विज्ञानवादी आहेत. आणि आमच्यावर बोट दाखवताय. तोंडातून आलोत, पायातून आलोत, गुडघ्यातून आलोत, अंगठ्यातून आलोत म्हणणारे तुम्ही, विषमता पेरणारे तुम्ही, शहाणपणा शिकवणार. आणि म्हणे हे आमचं काम आहे, महिलांचं शोषण करणं तुमचं काम आहे. खरात हा जातीने कुणी असला तो भोंदू आहे. ती प्रवृत्ती आहे, ती जात होऊ शकत नाही. महाराज असते तर आतापर्यंत छाटून टाकलं असतं, त्यांनी कुणाला सोडलेलं नाही. हा महाराजांचा इतिहास आहे, हा महाराष्ट्राचा इतिहास आहे. भोंदू निर्माण झालेत याला कारणे मनुवादी आहेत. भोंदू निर्माण झालेत याला कारणे RSS आहे. RSS मुळे भोंदू निर्माण झालेत. कोण फिरतो बागेश्वर इकडं? कोण आणून त्याला प्रचाराला उभा करतं? चिठ्ठ्या वाचून भविष्यवाणी दाखवणारा भोंदू नाही तर कोण आहे? उत्तर द्या. या जर स्वरूप आनंद टाकल्या भोंगल्याला जर लवकर महाराष्ट्रात अटक करून आणलं नाही तर याद राखा फडणवीस, याचे परिणाम राज्यात दिसल्याशिवाय राहणार नाहीत. आम्ही घोटून जर त्या ठिकाणी पॅन्थर काय असतो दाखवला ना तर मग असणारं बोंबलत बसू नका. तात्काळ कारवाई झाली पाहिजे. मोठा संताप आहे आंबेडकरी समाजामध्ये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या तोंडावरती महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा बिघडवण्याचं काम होतंय. जाहीर करा, सरकारी प्रेस नोट करा. हा खरात कोण आहे?
आज सगळे बऱ्याच ठिकाणी दलित आंबेडकरी अरे लोकांना तुम्ही जात सोडायला लावली या महाराष्ट्रात. नराधमाची जात नसते, भोंदूंची जात नसते, आतंकवाद्यांची जात नसते. हे समाजकंटक असतात, ह्या प्रवृत्ती असतात. त्यांना ठेचायचं काम गृह विभागाचं आहे, पण तुम्ही ठेचू शकले नाही. तिथं जाऊन असणार मंत्रिमंडळ, अर्ध मंत्रिमंडळ मूत केलं. लाज वाटायला पाहिजे. हे सगळं नाकाखाली सुरू होतं. काय प्लॅन केलं काय नाही तुम्हाला माहिती. आम्ही जर बोलायला लागलो तर सगळं एक्सपोज करून टाकू. पण तुमचं राजकारण तुमच्याकडे ठेवा, आम्हाला त्यात पडायचं नाही. गोंदूगिरीला संपवणारी आमची औलाद आहे. माणसाला माणुसकीचा धर्म दाखवणारी आमची औलाद आहे. अस्पृश्यता या ठिकाणी गाडून टाकणारी आमची औलाद आहे. स्त्रियांना मुक्ती देणारी आमची औलाद आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे हा देश एक संघ आहे. त्यांच्या विज्ञानदिष्ट असणारा विचार जिवंत आहे म्हणून देशाचं अस्तित्व आहे. आणि या भोंदूला दलित म्हणून जर आनंद स्वरूप एमपीत बसून बाबासाहेबांना जर डिवचत असेल तर याला सोडणार नाहीत. घाट पॅन्थरशी टाकल्या भोंगळ्या, तुला जर पळू पळू नागडा करून मारलं नाही ना तर महाराष्ट्रातला पॅन्थर म्हणून आम्ही नाव सुद्धा लावणार नाही. तू फक्त गट, तुझी गाठ जय भीमवाल्याशी आहे. चुकीच्या ठिकाणी हात घातलास हातासकट उकडून काढू, लक्षात ठेवू. याला महाराष्ट्रातून कोणी माहिती दिली त्याचा व्हीडीआर सीडीआर पुढे आला पाहिजे. हे उगच घडलेलं नाही. कोण तो हरामखोर वळवळणारा इथं बसलाय. आता ब्राह्मण महासंघ गप्प काय का ना याचा निषेध केला नाही स्वरूप आनंदचा, की तो म्हणतो हे जे खरातनी काम केलं ते आमचं काम आहे. तुम्ही समर्थन करताय, तो बलात्कार करतोय, लोकांना लुटतोय. हे कसं काय काम असू शकतं कुणाचं. ब्राह्मण महासंघ गप्प का. आम्हाला शूद्र म्हणून हिनवलं, पण ब्राह्मणांचं काम काय सांगितलं त्यांनी. तुम्हाला राग काय येत नाही. दिशाभूल करणारी माहिती या नराधामाने दिलेली आहे. याला असणाऱ्या तात्काळ अटक केली पाहिजे. अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत. कार्यकर्त्यांनी याचा व्हिडिओ लिंक आणि त्या ठिकाणी तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला द्यावी आणि तात्काळ सुमोटो पोलिसांनी याच्यात गुन्हा दाखल करावा. वेगळ्याच ठिकाणी तुमचा सुमोटो चलतो राजकारणासाठी. तर काय कुठं जातो तुमचा सुमोटो. कुठे पोलीस महासंचालकाची समिती. अधिवेशनात कुणासाठी बोलले होते तुम्ही की सोशल मीडियावर अफवा पसरू नका. याचे कपडे विशेष आहेत म्हणून याची अफवा तुम्हाला चालती नाही. बाहेर राज्यातला आहे म्हणून धरायचा नाही. महाराष्ट्रातल्या पोरांसाठी तुम्ही सोशल मीडियावरती ऍक्ट काय मध्ये बदल करायला निघालात. आणि हा कोण आहे. फडणवीस हे कोण माणसं आहेत हे तात्काळ धरले पाहिजेत. अन्यथा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उतरल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा देतोय. कायदेशीर कारवाई करा. भोंगळा करायला तरी काय येते तोंडातून पडलंय म्हणतंय. काय भोंगळा करावं, पण ठोकणार म्हणजे ठोकणार.